ते उपक्रम इकडे करण्यात येण्याचा प्रयत्न करतोय. मुरारका ग्रुप आणि दिव्यज फाउंडेशन आदरणीय अमृताताई आणि त्यांच्या टीमने एक खूप सुंदर आर्थिक सशक्तीकरण यासाठी एक वर्कशॉप्स अरेंज केलेत आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या आशाताई आहेत, त्यांच्यासाठी हे वर्कशॉप आहे. त्याचं इनॉग्रेशन आत्ता आम्ही केलं आणि हे वर्कशॉप्स होणार आहेत. त्याच्यात फायनान्शियल लिटरसीबद्दल वेगवेगळी सेशन्स होणार आहेत. त्यांना अवेअरनेस क्रिएट करण्यात येणार आहे. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि डिजिटल फ्रॉड्स खूप वाढलेत, त्याबद्दल अवेअरनेसचे सेशन्स आहेत. अशी वेगळी वेगळी सेशन्स करण्यात येणार आहेत आणि मला असं वाटतं की फार सुंदर उपक्रम आहे आणि त्याच्या उद्घाटनाला मी उपस्थित राहू शकलो याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद आहे. आणि मला असं वाटतं की अत्यंत घृणास्पद, अत्यंत खालच्या पातळीचा गुन्हा आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जितकी कठोर शिक्षा होऊ शकेल तितकी कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या काळात पण त्याच्यावर आळा बसण्याला मार्ग सापडेल आणि आळा बसण्यासाठी मदत होईल. मैं क्या कहूँगा, राजनीतिक पार्टियां करती रहे आरोप प्रत्यारोप. थँक्यू. तुमचा वगैरे काही भविष्यात प्लॅन आहे का राजकारणात येण्याचा? नाही, मी अभिनेता आहे. मला फार आवडतो अभिनय करायला, मला फार आनंद मिळतो. मी माझ्या पद्धतीने लोकांमध्ये पोचतो, तो माझ्या अभिनयाच्या माध्यमातून पोचतो. त्यामुळे आत्ता तरी असा काही प्लॅन नाही आणि आय एम एक्स्ट्रीमली हॅपी बिंग इन ॲक्ट. एक शेवटचा प्रश्न असा बोला सर. नाही, मी तुम्हाला सांगतो, माझ्यापुरतं मी सांगू शकतो, प्रत्येकाच्या फिटनेसच्या व्याख्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या फिटनेसच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे खूप इंडिव्हिज्युअल आहे फिटनेस हा. पण माझ्यासाठी मी काय करतो, तर मी 7 ते 8 तास झोपतो. काहीही झालं तरी 7 ते 8 तासाची झोप करतो मी माझ्यापुरतं, कारण अनेकांना ते सूट होत नाही. पण मी इंटरमिटंट फास्टिंग करतो. मी 16 तास काही खात नाही आणि 8 तासात मी उरलेला माझे सगळे आहार प्लॅन करतो आणि ऑफकोर्स प्रोटीन इंटेक जास्त ठेवतो, शुगर आणि फॅट्स कमी करतो. बेसिकली अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपले पूर्वज जे अन्न खात होते त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.